कालची जी सभा झालेली आहे, सर्वसाधारण सभा, विशेष सभा होती, ही अर्थसंकल्पीयाची होती. अर्थसंकल्पावर वृत्तसंकलन करण्याचा अधिकार हा पत्रकारांचा आहे. तो आम्हाला दिलेला होता आणि ते काम आम्ही करत असताना तिथली माईक सिस्टम पूर्णपणे बिघडलेली होती. माईक सिस्टम कोलमडलेली आहे. नगराध्यक्षांना संपूर्ण सभागृहाला माहीत असताना देखील त्यांनी त्यांची चर्चा सुरू ठेवली, परंतु त्यांची चर्चा पत्रकारांपर्यंत येऊन दिली नाही. या संदर्भात आम्ही भाजपच्या जे काही नगरसेवकांना आम्ही विनंती केली की बाबा काही मोजक्या पत्रकारांना तरी किमान सभागृहामध्ये वृत्तसंकलनाची परवानगी द्यावी. त्यांनी त्यानुसार सभागृहात मागणी देखील केली. मात्र कोणीही कुठलाही विचार न करता एका विशिष्ट पक्षाच्या गटाने सरसकट, त्यात काही नवीन नगरसेवक होते, काही जुने जाणकार जे 4-4 टर्म निवडून आलेले आहेत असेही हे होते, नगरसेवक होते, त्यांनी देखील विरोध केला. नगरसेवकांनी जो विरोध केला त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट, आज सभागृह नव्याने उभा राहिला असेल, परंतु जुन्या ज्या प्रशासकीय इमारतीमध्ये छोट्याशा सभागृहामध्ये देखील मिटिंग झालेल्या आहेत, अर्थसंकल्पीय मिटिंग झालेले आहेत. त्यामध्ये शेवटच्या 2 रांगेमध्ये पत्रकार बसत होते. आम्ही पाहिलेलं आहे की पत्रकारांना बसायला जागा नसेल तर नगरसेवक उठून पत्रकारांना जागा देत होते. ती शिस्त ह्या सभागृहात दिसून आली नाही आणि पहिल्या सभेमध्ये फक्त पत्रकारांना वृत्तसंकलनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात आमच्या अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व पत्रकारांनी एकत्रितपणे निषेध व्यक्त केलेला आहे. या संदर्भात नगराध्यक्षांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही समस्या मांडलेल्या आहेत. कारण सभागृहामध्ये जो पत्रकार गॅलरी उभारण्यात आली ती कशी चुकीच्या पद्धतीने उभारलेली आहे. तिथं कुठलीही सुविधा नाही, तिथे AC नाही आहे, तिथं माईक सिस्टम, स्पीकर्सची व्यवस्था नाही आहे आणि बसल्यानंतर खालती नगरसेवक कोण बोलते हे पण दिसत नाही. अशा जागेवर बसून आम्ही वृत्तसंकलन करणार कसं काय? तर त्या पर्यायी व्यवस्था चांगली होत नाही तोपर्यंत आम्हाला सभागृहात बसावयाची परवानगी द्या अशी मागणी केलेली आहे. त्याबाबत नगराध्यक्ष देखील सकारात्मक आहे, पत्रकारांना सभेपासून लांब ठेवणार नाही. एवढंच नाही तर आमच्या मागणीच्या अनुषंगाने पुढच्या सभा ज्या आहेत लाईव्ह करण्याचाही त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे. तर ह्या संपूर्ण सभागृहाचं कामकाज हे पारदर्शक व्हावं. सभागृह नगरसेवकांनी घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा दुवा जो पत्रकारांचा आहे तो आम्ही प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही त्याचीही आम्ही हमी दिलेली आहे. या सगळ्यातून सारासार असंच निघालेलं आहे की पुढच्या सभेला आम्हाला पत्रकारांना शेवटच्या रांगेत बसण्याची परवानगी मिळाली. त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो.